भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील चतुर्थ खंड चालू असून चतुर्थ खंडातील भाग चौथा आपण पाहत आहोत. भाग चौथ्यामधील चॅप्टर आहे 5, शांती स्थापन करणाऱ्या जेत्याची कर्तव्य. आणि यामधला दुसरा चॅप्टर आहे 5, शांती स्थापन करायचं आहे. आणि युद्ध हा चुकीचा मार्ग आहे, चॅप्टर नंबर 4. हे दोन चॅप्टर आज आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपण समर्पण घेतो. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संगस्स सामगी समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्ध गो 14:194. समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या भागाला आपण सुरुवात करतो. युद्ध हा चुकीचा मार्ग, चॅप्टर 4. एकदा मगध राजा अजातशत्रू याने आपले अश्वदळ पायदळ गोळा करून पसेनदी राजाच्या काशी विभागावर स्वारी केली. पसेनदीने स्वारीचा वृत्तांत ऐकून घोडदळ पायदळाचे सैन्य जमवले आणि तो अजातशत्रूला तोंड द्यावयास निघाला. त्या दोन्ही सैन्याचे युद्ध झाले. अजातशत्रूने राजा पसेनदीचा पराभव केला आणि पसेनदी शेवटी आपली राजधानी श्रावस्ती येथे माघार घेऊन राहिला. श्रावस्तीमध्ये राहणारा भिक्खू भिक्षाटन करून परत आले आणि त्यांनी तथागत भगवान बुद्धाला या दोन राजांचे युद्ध आणि पसेनदीची माघार या संबंधीचे वृत्त सांगितले. त्यावर तथागत भगवान बुद्ध काय म्हणाले? भिक्खू हो, मगध राजा अजातशत्रू म्हणजे जगातील साऱ्या दुष्टपणाचा ठेवा आहे. उलट राजा पसेनदी हा जगातील चांगुलपणाचा मित्र आहे. सध्या तरी पसेनदी राजाला पराभूत मनुष्य म्हणून दुःखात रात्र काढावी लागणार आहे. विजयातून द्वेष जन्मास येतो. जिताला दुःखात काळ कंठावा लागतो. परंतु जो शांत आहे आणि क्रोधरहित आहे तो सुखात राहतो. कारण अशा माणसाच्या गावी जय आणि पराजय याची वार्ताच नसते. म्हणजे त्याला त्याचं काही वाटत नाही. पुन्हा असे घडले की त्या दोन राजांचे पुन्हा युद्ध जुंपले. परंतु त्या युद्धात कोसल राजा पसेनदी याने अजातशत्रूचा पराभव करून त्याला जिवंत पकडले. तेव्हा राजा पसेनदीने स्वतःशीच विचार केला की मी ह्याच्या वाटेला गेलो नसतानाही हा राजा माझा पुतण्या असून मला त्रास देतो. आता मी त्याचे सर्व सैन्य, हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ सैन्य ताब्यात घेऊन त्याला केवळ आपल्या जीवनाशी सोडून दिले तर
आणि त्याप्रमाणे पसेनदी राजाने केले. श्रावस्तीमध्ये भिक्षाटन करून परतलेल्या भिक्खूंनी ही वार्ता भगवंताच्या कानी घातली. त्यावर भगवंत म्हणाले, माणूस आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला लुटतो, परंतु जेव्हा दुसरे त्याला लुटतात तेव्हा तो लुटला गेलेला मनुष्य परत दुसऱ्यांना लुटण्याची ईर्ष्या धरतो. जोपर्यंत पापाचे फळ पक्व झाले नाही तोपर्यंत मूर्खाला सदैव वाटते, मला पाहिजे ती स्वर्ण संधी आता येणार. परंतु जेव्हा कर्माचे फळ भोगण्याची वेळ येते तेव्हा केल्या पापाबद्दल भय वाटू लागते. हिंसकालाही त्याची हिंसा करणारा कोणीतरी भेटतोच, जे त्याला जिंकणारा कोणीतरी निपजतो. निंदकाला निंदक सापडतो. अशा रीतीने कर्मविपाकाने जो मनुष्य दुसऱ्याला लुटतो त्यावरही आपण स्वतः लुटला जाण्याची पाळी येते. म्हणजे निसर्गाचा नियम आहे. जसं आपण करू तसं तुम्हाला ते भरावं लागणार आहे. चांगलं करसाल त्याचे फळं चांगलेच मिळणार आहे. आपण जर कर्म वाईट असतील आपण 100% समजावून घ्यायचं की आपल्याला अधोगती ही येणारच. जर तुम्ही लोकाला लुटत असाल, तुमचे कर्म जर वाईट चांगले नसतील तर 100% तुम्हाला ती पाळी आल्याशिवाय राहत नाही. जसं विस्तवामध्ये हात घातला की जळतेच, 100% जळतेच, नाही का? तशा पद्धतीचं जसे आपले कर्म तसा त्याचे फळं त्याला मिळतात. आता चॅप्टर 5 आहे, शांती स्थापन करणाऱ्या जेत्याचे कर्तव्य. जेव्हा जेता शांती स्थापना करण्याची सत्ता मिळवतो त्यावेळी जितावर गुलामगिरी लादण्याचा नसला तरी त्याची अधिक मानखंडना करण्याचा अधिकार सांगू लागतो. ह्या विषयावर बुद्धाचे मत अगदी वेगळे आहे. बुद्ध काय म्हणतात? त्याच्या मते शांती स्थापन करणे याला काही अर्थ असेल तर जेत्याने जित्याच्या शांततेच्या काळाचा जित्याच्या कल्याणासाठी उपयोग करणे, म्हणजे त्याचं मन परिवर्तन झालं पाहिजे. युद्धानुयुद्ध कधीच थांबत नाही. म्हणून बुद्ध म्हणतात की वैराने वैर कधीच शमत नाही, आगीने आग कधी विझत नाही. आगीने आग विझणार आहे काय? नाही विझणार. हे त्याचे कर्तव्य ठरते. या विषयावर बुद्धाने भिक्खूंना उद्देशून असे म्हटले आहे. काय म्हणतात तथागत भगवान बुद्ध? युद्धविद्येत पारंगत असलेल्या माणसाने युद्धविराम झाल्यावर आपल्या अंगच्या रुजुता म्हणजे गुण, अनुग्रहपूर्ण वाणी, उद्धटपणा विरहित दयाळू वृत्ती ह्या गुणाचा आविष्कार केला पाहिजे. रोज भांडण केलं जमते काय? नाही. आपण कोणी अडदांड आक्रमक नसून घरच्यासारखे वागणारे पाहुणे आहोत. इंद्रिय सुखाच्या आरी न जाणारे, कुशाग्र बुद्धीचे वायफळ बडबड न करणारे, हाव धरून परधन हिरावून न घेणारे असे आहोत. असे आपल्या वर्तणुकीने सिद्ध केले पाहिजे.
लोक शाप देतील असे क्षुद्र आणि नीच वर्तन करून त्याने आपल्याला कमीपणा आणू नये. सर्व प्राणी मात्रांना सुख समृद्धी आणि शांतता लाभो. सबळ दुर्बळ लहान मोठे प्राणी मात्र शांततेचा सदैव उपभोग घेत राहोत. दृश्य अदृश्य जवळचे दूरचे जात आणि अजात जीव शांतीचा उपभोग घेवोत. अशी वृत्ती जिंकलेल्या जित्याने राखली पाहिजे. कारण दिवस इकून निघाला, दिवस तिथं जागेवर कधीच नसतो राहत. तो दिवस मग निघाल्यावर पासून माथ्यावर येतो. माथ्यावर पुन्हा त्याला काय लागते, जसा तो चढतो तसा त्याला उतारसुद्धा लागतो, म्हणजे रात्र येते. कायमस्वरूपी दिवस राहते का? नाही. कायमस्वरूपी रात्र राहते का? नाही. कोणालाही आपल्या बांधवांची खुशामत करण्याची अथवा त्याचा उपमर्द करण्याची, कोणाला तुरुंगात दाबविण्याची अथवा द्वेष करण्याची पाळी जिंकलेल्या राजाने येऊ देऊ नये. ज्याप्रमाणे आई आपल्या लेकराला, आपल्या एकुलत्या एक मुलाला इजा पोहोचू नये म्हणून जपते, त्याप्रमाणे जे त्याने सर्व जीवनमात्रासंबंधी विवेक धरावा. शहाणपणा, बुद्धीनं काम करा. विश्वातील वरच्या खालच्या भोवतालच्या साऱ्या देशांच्या प्राणीमात्रावर अंतःकरणपूर्वक प्रेम करावे. तथागताचं गाणं नाही का, ज्याने प्रेमाने जिंकले जगा वीर असा गौतम आहे. अशा प्रकारचं त्याच्याविषयी मनाला द्वेषाचा स्पर्श होऊ देऊ नये. कोणत्याही प्रकारे दुसऱ्याच्या अंतःकरणात शत्रुत्व भावना निर्माण होईल असे काहीही कृत्य करू नये. म्हणजे तुम्ही उभे असताना, चालत असताना, बसताना, उठताना आपल्या संपूर्ण मानसिक सामर्थ्याने असा विचार करीत राहा, हा ब्रह्मविहारच आहे. अशा प्रकारे तथागतानं शांती स्थापन करणाऱ्या त्यानं जिंकलेल्या राजानं त्यानं कशा प्रकारे वर्तन केलं पाहिजे हे तथागत सांगतात. तरच त्याची ती शांतता टिकून राहते आणि त्याला फळ चांगले मिळतात. आता उद्याला 5वा खंड सुरू होणार आहे. पंचम खंड संघ, पंचम खंड उद्या सुरू होते. त्याच्यामध्ये एकूण भाग आहेत 5. पहिला भाग आहे संघ, भाग दुसरा आहे भिक्खू आणि त्यांच्याविषयी भगवान बुद्धाची कल्पना, भाग तिसरा आहे भिक्खूंची कर्तव्य, भाग चौथा आहे भिक्खू आणि उपासक, भाग 5वा आहे उपासकासाठी नियम. तर हे उद्याला तो भाग सुरू होईल, उद्या तो खंड सुरू होईल. तोपर्यंत आज आपण इथे थांबू. आजचा व्हिडिओ इथे थांबू. सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होए रे. जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल होए रे. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होए रे. भगवान बुद्धाची शिकवण अखिल मानवजातच काय तर सर्व प्राणी मात्रावर सुद्धा प्रेम करा, मैत्री करा, तथागत सांगतात. म्हणून
आपण सुद्धा माणसं आहोत, आपल्याला बुद्धी आहे. त्या बुद्धीचा उपयोग करून तथागत भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान आपल्या आचरणामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपल्यातला जो माणूस विसरत चाललो आपण, तो माणूसपणा माणसामध्ये आला पाहिजे. हेच भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान सांगते. एका माणसानं दुसऱ्या माणसाशी माणसासारखं वागणं हा भगवान बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. त्याच तत्त्वज्ञानावर आपण हे व्हिडिओ रोज जे बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे व्हिडिओ बनवतो. ते सर्व मानव हितासाठी आहेत. म्हणून जाती धर्मामध्ये आपण न अडकता अखिल मानवाच्या हिताचा धम्म बहुजन हिताय बहुजन सुखाय आपण सर्वांना हे व्हिडिओ पाहावेत, ऐकावेत आणि इतरांनाही सांगावेत, शेअर करावेत, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटसुद्धा करा. आजच्या बोत इथेच. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. उद्या भेटू. उद्या 5व्या खंडाला सुरुवात होणार आहे. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय भारत.